हनुमंताच्या नेत्राला धारा लागल्या. ते स्वतःला अंजना के लाल तूने बहुत भारी काम किया है रे. चांद सूरज तक पूरी दुनिया तेरा भजन करेगी हनुमान. झालं काय, लक्ष्मणजीचा हात धरला प्रभूनं, हनुमंताकडे आणलं. हनुमानजी विचार करतात मालिक इधर क्यों आ रहे. आणि जेव्हा हनुमंताच्या पुढे हनुमानजी खाली मान घालू नये, लक्ष्मणाचा हात धरून प्रभू हनुमंतापुढे उभे आहे. ते भूल उतरली म्हणजे ऑपरेशनच्या वेळेला भूल देतात, आणि भूल उतरली की मग आपल्या ओळखीच्या लोकांना पुढे आणतात. ओळखता का, हां हे आमदार साहेब आहे, हे दादाराव पाटील आहे, हे काशीराम महाराज आहे. डॉक्टर म्हणतात आता उतरली भूल. तो प्रकार आहे. शुद्धीवर आले लक्ष्मणजी तर पहिलं उभं केलं हनुमंतापुढे आणि विचारलं, लखन इनको पहचानता क्या तू. अपना हनुमान है भैया, ये हनुमान है और दुनिया का मालिक श्री राम आपको इनके सामने खड़ा क्यों किया भैया. इसलिए कि मेरे रघुकुल की 72 पीढ़ी हनुमान का ऋण नहीं चुका सकती. ये हनुमान नहीं होता, तू मुझे जिंदा नहीं मिलता तो मैं माँ सुमित्रा जी को क्या मुँह दिखाता रे लखन. हनुमान जी गिर पड़े चरण पर. प्रभु इतना बड़प्पन क्यों दे रहे, सब आपकी कृपा से हुआ है. हे रात्रीचं कळालं रावणाला. रावणानं कुंभकर्णाला जागा करण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी असल्यानं कुंभकर्ण लगेच जागा झाला. आणि ते जागा झाल्यावर विचारलं, हमें क्यों जगाया लंकेश. तपस्वी की सेना लंका में आ पहुंची है. तपस्वी की सेना किस लिए क्यों आए लंका में. मैंने उसकी पत्नी सीता चुरा के लाई. सीता तो जगदम्बा है और जगदंबा हरिणी शट चाहत कल्याण. साक्षात जगदंबेला चोरून आणलं, तुझं कल्याण होणार नाही रावणा. रावणाला वाटलं हा भाऊच जर मला असा शहाणपण सांगू लागला तर माझ्यातर्फे लढाई करणार आहे का. म्हणून त्याला बिघडवण्यासाठी कंट्रीचा ट्रक बोलावला. तेव्हाच्या भाषेत रेड्यांवरती पखालीत मदिरा आणि भरपूर दारू प्याला आणि कुंभकर्ण बिघडला. भैया मेरे साथ सेना मत भेजो, अकेला जाता हूं, देखता हूं तपस्वी को. आणि काजळ्याच्या पहाडासारखा विशाल देहधारी कुंभकर्ण एकटाने रामचंद्र विचारतात, ओ कौन आ रहा विभीषण. मेरा भाई कुंभकर्ण अकेला ही आया. अकेला आता पूरी सेना को काफी है. आणि जेव्हा कुंभकर्णासोबत युद्ध झालं, अनेक वानरांचा चुरडा कुंभकर्णाने केला. प्रभूनं 3 बाण सज्ज केले. एका बाणाच्या द्वारा शिरच्छेद केला तर 2 बाणाने 2 भुजा उडवल्या. मरता मरता कुंभकर्ण अनेक वानरांना मारून मेला. इंद्रजितानं यज्ञ केल्याचा सुगावा लागला. यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी लक्ष्मणासह सगळे त्या डोंगराच्या दरीतच यज्ञाचा विध्वंस केला आणि तिथे युद्धाला सुरुवात झाली. लक्ष्मणाच्या हातून इंद्रजिताचा मृत्यू आहे. आता फक्त एकटा रावण राहिला. सगळे गेले. रावणाचं युद्ध रामचंद्रासोबत. रथात बसून रावण आला आणि विजयसारखा कडाडला. ए तपस्वी, आपके जैसे बहुत तपस्वी हमारे बंदीवास में गिरे. रामचंद्र बोले, आप तीनों में से कौन हो. गुलाब का फूल, फनस या आम. जो बकवास करता है करके दिखाता नहीं, वो गुलाब के फूल जैसे होता. गुलाब को फूल आता फल नहीं. जो बकवास करता है, जो करके दिखाता है, बकवास करता नहीं, वो फनस जैसा होता है. फनस को फल आता, फूल नहीं. और जो बकवास भी करता है, करके दिखाता है, आम जैसे होता है. आम को बहर आता और फल भी. तो आप तीनों में से कौन हो. गुलाब का फूल, फनस या आम. व्यास गद्दी नहीं, तपस्वी में प्रवचन सुनने नहीं आया हूं. लखन जी बोले, भैया ये सुनाने लायक नहीं, उड़ाने लायक है, मार डालो इसे. तो रामचंद्र जी ने देव कार्य करने के लिए, ऋषियों के बंद पड़े यज्ञ पुनः जगाने के लिए
स्वाध्याय को नया जोश देने के लिए, आर्य संत को चेतन बनाने के लिए, गाय की कत्ल को रोकने के लिए सारंग पर इतनी जुबान चढ़ाए, समुद्र खलबलाने लगा, नदियों का बहाव बदल गया, सूर्य का रंग डोलने लगा, धरती नदियां डोलने लगी, शेषनाग व्याकुल हुए, वृक्षों की पत्तियां झड़ने लगी, बड़े बड़े साधु की सभा भी टूट गई, पूरा वातावरण बदल रहा। सब देख रहे क्या हो रहा क्या हो रहा। तो रामचंद्र जी ने 20 बाण से 20 भुजाएं काट डाली, 10 बाण से 10 सिर उड़ाए, इतनी सवा बाण जब नाभि में मारा, रावण पहले करते हुए रावण गतप्राण झाला। सगळ्या राण्या रडू लागल्या। आता एवढी वेळ आपल्याकडे नाही, कारण रावणाच्या बायका साहेब 80,000 होत्या, 80,000 रडत होत्या आणि एकटा धीर समजूत काढत होता विभीषण, वहिनी रडू नका, वहिनी रडू नका, वहिनी रडू नका, हे 80,000 वेळा म्हणून दाखवा, 4-5 महिने याच्यातच जाईल आपले, म्हणून आपलं 2-4 सेकंदमध्ये सब रोवई राणी, बस संपलं विषय. मग रावणाची उत्तरक्रिया बिभीषणाच्या द्वारा, बिभीषणाचा राजतिलक लक्ष्मणजीच्या द्वारा, अग्नीच्या साक्षीनं सीतामाईचा स्वीकार, इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षाव, सगळी वानर सजीव, सगळ्या वानरांना प्रभूंनी विनंती केली, भाई बहुत कष्ट उठाए जा सकते. आता रामचंद्र प्रभूंनी हिशोब केला, लक्ष्मणा इकडे काय दादा, तुला आठवतं का रे आपला भाऊ चित्रकूटावर आलता भरत, खूप रडत होता 14 वर्षापूर्वी, पादुका मागितल्या, पादुका डोक्यावर धरल्या आणि रडताना म्हणाला, जातो दादा, पण 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट बघील, आणि सूर्यास्त झाला आणि तुम्ही आला नाही समजायचं भरत मेला. नमस्कार, आठवतं. अरे मग आज शेवटचा दिवस, काही ठिकाणी उल्लेख आहे 2 दिवस आधी, आपण गेलो पाहिजे. बिभीषणाने ऐकलं, काळजी करू नका प्रभू, आमच्याकडे पुष्पक विमान आहे, त्याच्यामध्ये हे 14 लोक बसले, राम लक्ष्मण सीता बिभीषण, दधीची ऋषमुख केशरी गवाक्ष, नळनी जामवंत सुग्रीव अंगद हनुमंत. विमान उड्डाण झालं. विमानामधून सगळी माहिती प्रभू सीतेला देतात, तिथे त्याला मारलं, तिथे त्याला मारलं, तिथे त्याला मारलं वगैरे. सगळीकडे आनंदही आनंद आहे. विमान भारद्वाजीच्या आश्रमात उतरलं आणि तिथे प्रभू म्हणाले, हनुमंता तुम्ही एक काम करा, अयोध्येला जा, माझा भाऊ भरत नंदीग्रामात आहे, त्याला संदेश द्या, म्हणाव तुमचे बंधू आज दुपारपर्यंत अयोध्येत येणार आहे. पण संदेश देताना सावधगिरी बाळगा, हळवा आहे, जास्त आनंदातही प्राण सोडेल माझा भरत. आता इकडे आज सकाळीपासून भरताचा हिशोब झाला, रहा 1 दिन अवनी आधारा, आज शेवटचा दिवस. दादा येतो म्हणाले, नाही आले सूर्य मावळेपर्यंत तर मी अग्नीत उडी घालील, म्हणून भरतानं सरपणाचा ढीग रचून ठेवला, फक्त पेटवायचा आहे. रामायण यासाठी ऐकायचं आहे. एक सावत्र भाऊ म्हणतो, दादा आला नाही तर अग्नीत उडी घालील, इथं सक्का भाऊ विधभऱ्याच बांधासाठी खून करतो भावाचा. यासाठी हनुमानजी येतात, जय श्रीराम, आपके भाई रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं आणि हनुमंताच्या भोवताल नाचले भरत. पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. हनुमंता, या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? काही नाही माझ्याकडे.
पण माझा दादा न वहिनी सिंहासनावर बसतील, राजा राणीचं रूप एकदा या डोळ्यानं पाहिल, पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. एवढा आनंद झाला भरतजीला. आणि जे भरतजी पळत गेले नगरात अयोध्येमध्ये राजमहालाच्या पुढे, माताजी, पहिला संदेश आई कौशल्याला, माताजी. आईनं आवाज ओळखला, बाहेर आली कौशल्या. अरे क्या हुआ बेटा? अभी अभी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे प्रभु, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. कौशल्या रडू लागली. आई, माझा दादा 14 वर्षांनी येतो, तुला आनंद नाही का झाला? झाला बेटा. मग रडतेस का? रडण्याचं वेगळे कारण आहे बाळा. काय? आज तुझ्या बापाची, राजा दशरथाची आठवण आली. ते जर असते आनंदानं नाचले असते. रे, तुझ्या वडिलाची खूप इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. तुम्हारे पिता की याद आई करके रो रहे बेटा. इतक्या शत्रुघ्न आला. रिपुसुदन, अयोध्या को सजाओ, खुशी का दिन है, भैया आ रहे दोपहर तक. अयोध्या सुशोभित करणं चालली. इकडे हनुमानजी वापस आले प्रयाग क्षेत्र. प्रभुजी जल्दी चलो, अयोध्या की दशा ठीक नहीं है, जल्दी चलो. मग विमान अलीकडे आलं. अलीकडे आल्यावर तो 14 वर्षापूर्वीचा गुहक भेटला. गुहक, भिल्लांचा राजा. त्यानं दंडवत घातला. अरे गुहक, सब कुछ ठीक है? जी मालिक. तो दिसत नाही रे. आता केवढी आठवण ठेवली प्रभूनं. कोण? अरे तो लंगोटीवाला, नावाडी. 14 वर्षापूर्वी खायची पंचायत होती त्याची. लेकरं तर कपडे नव्हते, उघडे होते. तोही लंगोटीवर होता. बायकोच्या अंगावरचं लुगडं गाठी गाठीचं होतं. मला पलीकडे नेलं. मी त्याला सोन्याची अंगठी दिली तरी त्या लंगोटीवाल्या गरीबानं वापस केलती रे. काही घेतलं नाही. तो दिसत नाही. लक्ष गेलं. तो बघा येतोय. त्याची बायकोन ते दोघं येत होते. देहानं वाकला होता. 14 वर्षाचा काळ गेलेला होता. डोळ्याला पट्टी बांधल्याचाही उल्लेख काही ठिकाणी आहे. प्रभूजी सामोरा गेले. केवळ त्यानं काठी हातातली फेकली, लोटांगण घालून रडायला लागला. धोखा दिया आपने भगवान, विश्वास था भगवान पर, लेकिन आपने विश्वासघात किया. अरे कैसा? 14 साल पहले कुछ नहीं था तो प्रार्थना कर रहे थे, जाना गंगा पार, खड़े 3 जने. और आज विभीषण का विमान मिल गया तो गरीब की फूटी टूटी नैया भूल गए, विश्वासघात किया. मैंने नैया संभाल कर रखी, विश्वासघात नहीं किया रे, शर्मिंदा हो गया. कैसे शर्मिंदा? 14 साल पहले आपको देने के लिए मेरे पास कुछ नहीं था, आज भी वनवासी हूँ, देने के लायक कुछ नहीं, 2-2 बार फुकट जाना शर्म आई रे, करके ऊपर से आया. आपके पास ज़्यादा होशियारी नहीं चलेगी प्रभु, लेकिन आपने कहा था 14 साल पहिले, फिरती बार जब तुम आवासो प्रसादमय श्रीधरी लेवा. 14 वर्षानंतर तू काही मागशील ते देईल असं म्हणला होता तुम्ही. हो, लक्षात आहे माझ्या. बोल काय पाहिजे? काही नाही. ही माझी बायको आहे. परिचय करून दिला पत्नीचा जगाच्या बापाला. परिचय. तिनं वाकून नमस्कार केला. प्रणाम करती हूँ जी. ही माझी बायको आहे प्रभू. 14 वर्षापासून मागं लागली. ती म्हणते असा भगवान ज्या भूमीनं दिला ती अयोध्या, या जन्मी आपल्याला डोळ्यानं बघता येईल का? आम्हाला धन दौलत नको मालक, फक्त माझ्या बायकोची माझी इच्छा आहे, तुमची जन्मभूमी बघायची आहे. जर विमानात जागा असेल तर गरीबाला घेता का हो देवा? प्रभूचे डोळे भरून आले. सांगितलं अरे बाकीचे उभे करतो पण तुम्हाला सीट देतो. देवाला हे सांगायचं आहे साहेब, जे मला लाकडाच्या नावेत बसवतं बदल्यात मी त्याला माझ्या विमानात घेतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजा. विमान उड्डाण झालं. अयोध्येच्या सीमेवर विमान उतरलं. ते कुबेराची संपत्ती स्वयंचलित विमान. प्रभू नमस्कार केला. विमान निघून गेलं. आता थोडीच वेळ आहे, बरोबर करतो मी. अजून काही महाराष्ट्र मला कंटाळला नाही साहेब. वन्स मोरच चालू आहे. आता इथेही चालू आहे, साहेबांकडेही चालू आहे. आता 8 दिवसापूर्वी तानाजीरावकडे ते आपलं नरसी नामदेवला हे आमचे संयोजक बसले, शेळके पाटील, दिगंबर बुवा, आणि हे 2 महात्मे दादाराव महाराज आणि आमचे नामधारक काशीराम महाराज. संत नामदेव पुरस्कार यंदाचा
आमच्या काशीराम बाबाला दिला. 1,00,000 रुपये रोख आणि ते पुरस्कार. यंदाचा तो दरवर्षीच आहे, पण यंदाचा. बस आता थोडा थोडा प्रसंग पहा. भूमीला डोकं ठेवलं, नमस्कार केला सीमेवर. बाकीचे म्हणाले इथं देवाचं मंदिर नाही, काही नाही, तुम्ही दंडवत घालताय प्रभू. प्रभू म्हणाले, जामवंता, माझी जन्मभूमी आहे आणि हे स्वर्गापेक्षा मला श्रेष्ठ आहे. लंका सोन्याची होती, पण माझ्या अयोध्येची बरोबरी नाही होऊ शकत, जिनं मला जन्माला घातलंय. जननी जन्मभूमिश्च सर्गादपि गरियशी. आता पुढचे प्रसंग पहा. तिकडनं सगळ्यात पुढे भरत, इकडनं सर्वात पुढे राम. विचार करायचे लोक की याच्यातलं वनवासात कोण गेलं, भरत का राम? त्याची अवस्था तशीच. आणि घाई 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 भरतजी आले दंडवत घालण्याच्या उद्देशानं. रामचंद्र तेवढ्या चपळ्यानं गेले, कडकडून मिठी मारली. जेव्हा दोन भाऊ एकमेकाला आलिंगन देतात, हे सावत्र भावाचं प्रेम पाहिलं आणि सगळ्या समाज रडू लागला. 14 वर्षानंतरची भेट. आता पुढचं पहा. भरतानं उजव्या खांद्यावर मान टाकली रामाच्या आणि जे रडणं सुरू केलं खांदा भिजवून काढला. पण प्रभू रडत नाही. प्रभूचा हात भरताच्या डोक्यावर आहे साहेब, रडत नाही. पण डोकं हल्लं भरताचं आणि प्रभूचा हात घसरला. पाठ उघडीच होती भरताची. जसा हात घसरला आणि मग रामानं हंबरडा फोडला का भावाच्या पाठीची. नुसतं हाडं लागली हाताला, नुसती हाड. मग रडू आवरेना भरत, कितना दुबला हो, अरे क्या हालत करके रखी मेरे लिए. पकड दिली झाली, पायावर डोकं ठेवलं. नंतर शत्रुघ्न पाया पडायला आला, त्याला कडकडून मिठी मारली. बापाच्या गळ्याला मुलांनी बिलगावं तसं बिलगून रडला शत्रुघ्न. रडू रडू म्हणाला, दादा वनवास मी भोगलाय, तुम्ही नाही. 14 वर्षाचा वनवास भोगलाय दादा. वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा सांभाळ करतो. वडील गेले, तुम्ही 2 भाऊ वनवासात गेले. काही दिवसांनी भरत दादा मला सोडून गेला. मी 14 वर्षे एकटा होतो दादा. तुमची आठवण यायची, सीताबहिणीची आठवण यायची, लक्ष्मण दादाची आठवण यायची, भरत दादाची आठवण यायची, स्वर्गाला गेलेल्या बापाची आठवण यायची. मी एकटा रडायचो राजवाड्यात, अश्रू पुसायला कोणी नव्हतं. खरा वनवास मी भोगलाय दादा. लक्ष्मणाचं शत्रुघ्नाचं मिलन झालं. सर्वांची इच्छा होती प्रभूनं आम्हाला वैयक्तिक भेटावं, म्हणून अमित रूप भयऊ भगवाना. अनेक रूपाचे प्रत्येकाला भेटले. आता माता मिलनाचे प्रसंग. इकडे डाव्या भागाला काही काही समोर सुमित्रा देवी आहे, तर उजवीकडे कौसल्या. सर्वांना वाटत होतं की प्रभू कौसल्याच्या भेटीला येईल, पण नाही. जिनं 14 वर्षाचा वनवास दिला तिच्या दर्शनाला पहिला गेला भगवान. तिच्याकडे पावलं टाकली, पश्चातापानं काही खाली बसली, जमिनीकडे पाहू लागली, रडू लागली. प्रभूजी जवळ गेले, हनवटीला हात लावला. माँ मैं तेरा राम है बेटा, दर दर भटकाया है, मुझे क्षमा कर. ऐसी बोल मत माँ, अगर तू बनवास नहीं भेजती तो मुझे 8 बातों का पता नहीं लगता. 8 बातें आता इथं सांगत नाही, 8 गोष्टी राखून ठेवतो मी, तिथं सांगेल जिंतूरला. 8 बातें. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुशूण सख्यम चापी प्रवृपती कापी सौमित्री भक्ती सीता सत्वम निजबुद्ध वरिनाम वैरीभावा येत सर्व तवचरण मातृदेश प्रसाद. एवढ्या 8 गोष्टी तुझ्यामुळे कळल्या जगाला. बेटा तू गया तब से भरत मुझे माँ नहीं कहता, अभी बुलाता हूँ. भरत आला. वचन दो, रघुकुल के हम, वचन संभालना पड़ेगा. भरत रोने लग गया. समझ गया भैया, समझ गया किस लिए वचन मांगते हो. मेरे प्रभु को वनवास भेजने वाली को मर जाऊंगा तो भी मां नहीं कहूंगा भैया. निगुण गेला. देख मां, वो नहीं मानता तो ऐसा करना माँ, मुझे बेटा मान ले, मैं कौसल्या माँ से ज्यादा प्यार करूंगा माँ. तिथून सुमित्रा माईकडे दर्शन घेतलं. सुमित्रा रडू लागली. आणि मग शेवट कौसल्या उभी होती, पांढरे केस झालेली, सुरकुत्या पडलेली, बऱ्याच वेळची उभी होती. सगळीकडे जातो माझा लेक, मला विसरला का. आणि तिच्याकडे पावलं टाकल्यावर अवस्था तुलसीजी सांगतात, तुरंत जनीवाली गैया बछड़े के वर दौडती है. नुकतीच व्यालेली गाय वासराकडे हमरत येते तशी पळत आली माय कौसल्या. जे कडकडून बिलगली. माय लेकराचं जेव्हा मिलन झालं, रडारड सुरू झाली. पाठीहून हात फिरवला. नंतर लक्ष्मणजी आले. लक्ष्मणजीनं पायावर डोकं ठेवलं.
पण लक्ष्मणाच्या छातीहून हात फिरवला. हा एक फरक लक्षात घ्या. लक्ष म्हणजे म्हणले, आई आता दादा पाया पडला तर पाठीहून, आणि मी पाया पडलो तर माझ्या छातीहून. सावत्र म्हणून नाही रे बाळा, हे माय व्हावं लागतं तेव्हा कळतं, तुम्हाला नाही कळत. छातीहून हात का फिरवला आई? अरे ज्या दिवशी हनुमंत द्रोणागिरी घेऊन चालला, माझ्या भरतानं खाली पाडला होता बिना टोकाच्या बाणानं, आम्ही तिथे गेलो, त्यांनी सांगितलं होतं आई साहेब लक्ष्मणाच्या जीवात धोका आहे, मोठी जखम झाली छातीत. तेव्हापासून तडफडत होती बेटा की माझ्या लेकाच्या छातीत केवढी जखम कधी बघायला मिळेल. म्हणून पहिला माझा हात ते जखम पाहण्यासाठी छातीवर फिरला. रे बाळा, हे आई झाल्यावर कळतं रे, तुम्हाला नाही कळत. आणि मग आपले 3 भाऊ बसवले पाटावर, एक पाट मोकळा ठेवला. रामचंद्र प्रभूंनी तिघाला आंघोळ्या घातल्या आणि स्वतःची आंघोळ स्वतः केली. भरत शत्रुघ्न लक्ष्मण म्हणतात, दादा दादा तुम्ही आम्हाला आंघोळ्या घालता आणि तुम्ही तुमची स्वतः करता? हो, कारण मी राजा आहे. मग राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो भरता, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी नसतो. आज भावंडांना आंघोळ्या घालून मी प्रजेच्या सेवेचा शुभारंभ करतोय. 14 वर्षापूर्वीचे वस्त्रालंकार आज परिधान केले. राजा राणीच्या रूपात राम सीता विराजमान आहे. भरतजीच्या हातात छत्र आहे, मागे उभे आहे. लक्ष्मण शतचौऱ्या ढाळतात. हनुमानजी आपल्या पद्धतीनं वसिष्ठजीच्या हातात कुंकवाचा करंडा आहे. माय कौसल्या आरती घेऊन उभी आहे. वाजवणारे शहनाई, गुलाल फेकणारे, सगळी तयारी झाली. न वसिष्ठजींनी पहिला कुंकुम तिलक केल्याबरोबर सभेनं जय जयकार केला. बोली महिनाभर तो आनंद चालला होता. 1 महिन्याने निरोप समारंभाचा दिवस उजाडला आणि प्रभू लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न 4ही भाऊ वाटे लावण्यासाठी नगराच्या बाहेर आले. रडारड सुरू झाली. नळ, निळ, जामवंत, सुग्रीवजी, सगळ्यात जास्त अंगद रडत होता. अंगदाला जवळ बोलवलं. अंगदा रडू नको. अंगदा, प्रभू तुम्ही माझा बाप मारला, पराक्रमी बाप होता माझा, रावणाला बगलेत दाबला होता माझ्या बापानं. माझा बाप मारला आणि माझा हात धरून सुग्रीवाच्या हातात दिला तुम्ही. लेकरासारखं सांभाळ म्हणाले. मला काही नको मालक, फक्त माझ्या चुलत्याला सांगा की अंगदाला बापाची आठवण येऊ देऊ नको म्हणावं, बस एवढीच अपेक्षा आहे. अंगद हृदय प्रेम नाही थोरा, फिरी फिरी बिलो की प्रभू की ओरा. अयोध्या शांत झाली. सगळे जातात. हनुमान जे आहे आजपर्यंत ते काकभुसुंडी गरुडजी संवाद थांबला. प्रयाग क्षेत्रात अखंड गंगा वाहतून कथा चालणार आहे. आजपर्यंत श्रोता, वक्ता, संयोजक कोणाकडून काही अपराध घडला असेल त्याकरता एक मंत्र रामायणात आहे, हरये नमः. सर्वांना हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः. खूप आनंद वाटला. 7 दिवस 7 तासासारखे संपले. 7 दिवसामध्ये कधी शिस्त लागण्याच्या उद्देशानं आमच्याकडून कठोर शब्द निघाला असेल आणि तो एखाद्या हळव्या अंतकरणाच्या श्रोत्याला दुःख देऊन गेला असेल तर श्रोते वक्त्याचे मायबाप असतात आणि मायबापाचा धर्म असतो आपल्या लेकराचे अपराध पोटात घालणे. प्रेम आहेच, त्याच्यात पुन्हा पुन्हा वाढ होत राहावी ही प्रभूचरणी प्रार्थना करू. अतिशय सुंदर नियोजन आमच्या मनीषाताईनं, अक्षय भाऊनी केलं. काही कसर ठेवली नाही. त्यांच्या विनंतीला मान देऊन पारमार्थिक क्षेत्रातले महात्मे आणि राजकीय क्षेत्रातलेही सगळे नेते मंडळी या ठिकाणी आले. आमच्या सोमनाथ भाऊनं हे निमंत्रण वर्षापूर्वी मला दिलं. ज्याचं साऊंड सिस्टीम आहे, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, अतिशय सुंदर मंडप, तिकडे जेवू घालणारे, पाणी पाजणारे, पंक्ती धरणारे,
सगळ्याचाच सहयोग आहे. भालदार, चोपदार, हरिपाठ करणारी मंडळी, त्यांना शिकवणारी गुरुजी आमचे इथे आहेत, सूर्यकांतेश्वरजी महाराज, सगळी महात्मे मंडळी आली या ठिकाणी. खूप आनंद, खूप आनंद. निवेदक अतिशय सुंदर निवेदन, थोडक्या शब्दामध्ये. मी त्या दिवशीच कौतुक करणार होतो, पण म्हटलं शेवटच्या दिवशी कौतुक करू, कारण न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान, असं तुकोबारायचं प्रमाण आहे. पण वस्तुस्थिती सांगायला हरकत नाही. निवेदकाचं निवेदन म्हणजे माऊलीची ओवी. मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मोजक्या शब्दात सर्वांच्या हृदयस्पर्शी शब्द निवेदकाला ते प्रभूची कृपा समजा त्यांना साधलं इथे आहे. बस सगळ्यांचा सहयोग आहे. आता हनुमानजीला आपण रोज बोलवत होतो, आज परवानगी द्यायची आहे. त्याच्यानंतर निवेदक निवेदन देतील, मग आरती होईल. आणि आज आरतीच्या आधी ताईला विनंती करायला संधी देऊ आपण, जेवल्याशिवाय जाऊ नका. सकाळी बासुंदी होती, आता काय ऐकलास माहीत त्याच सांगते. ठीक आहे. हनुमान कथा विसर्जन कथा विसर्जन राम लक्ष्मण जानकी सबका कर कल्याण, राम संगी उमावती लगी, पवन सुतारो भानगी, बोलो संतन की अर्धा मिनिट यासाठी घेतो. मी विसरलो. माझे सहकारी नोहे एकल्याचा खेळ मनोनी मेळ, मुख्य गायक आणि हार्मोनियम वादक काशीनाथ महाराज पाटील जळगाव, 35 वर्ष झाले माझ्यासोबत आहे. 35 वर्ष. एक तबला वादक असायचा म्हातारा, कोल्हाटी समाजाचा,